कडकडाट झाला, सनी चौघडे वाजले, साऱ्या आसमंतात आनंदाची उधळण झाली. या थोडी रिम्हासाठी जिजाऊंच्या पोटी बालशिवाजीचा जन्म झाला. सह्याद्रीच्या खुशीत खिळा चौकला, बौभाट्या चंद्र असा शिवनेश्वर प्रगटला. हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला, माझ्या तथा सैक शिवाजी राजावने गेला, माझ्या तथा सैक शिवाजी राजावने गेला. मित्रांनो, तुम्हाला जर कोणी विचारले ना शिवाजी महाराज कोण होते, तर एवढे सांगा, 65 किलोची तलवार तो वाजवतो त्याचे नाव एकसाची, 2000 सेवेशी एकट्यात झुंजतो त्याचे नाव बाजी, हात घुसला तरी लढत राहतो त्याचे नाव तानाजी, जो शत्रूच्या 8 तासात घोडा दिल्लीतून पुण्यात आणतो त्याचे नाव संतजी, जो शत्रूच्या छातीत घुसतो आणि त्याचा कळस कापून आणतो त्याचे नाव धनाजी, ज्याने वाघाला एकट्यात सामोरे जातो आणि त्याला उभा पाहतो त्याचे नाव संभाजी, आणि या सगळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्याच्या नंदनाचं तोरण बांधतो ना त्याचे नाव शिवाजी, त्याचे नाव शिवाजी. स्वराज्य निर्मितीच्या कार्यात त्यांना अनेक अडथळे आले, पण स्वराज्य निर्मितीच्या ध्येयापासून ते किंचितही बाजूला सरले नाही. तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, जीवा महालाल, शिवा काशी, फिरोजी फर्जंद, बाबर आणि जीवाला जुने माऊंटन तयार केले. वेळाच्या पुढील 16 वर्षी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा करून स्वराज्याचे तोरण मांडले. गड आला पण सिंह गेला प्रताप, गडाई पराक्रम, आग्र्याहून सुटका व शाहीखान्याची फजिती, अशा अनेक प्रसंग त्यांनी प्रजेच्या कल्याणासाठी खर्च केले. शिवाजी महाराज अष्टपैलू सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्व होते. त्यांनी प्रजेवर अन्याय, अत्याचार करणाऱ्या शत्रूंचा बंदोबस्त केला. त्यांनी प्रजेच्या कल्याणासाठी खर्च केले. शेतकऱ्याच्या गोताच्या काढण्याही धक्का नाही याची ते रक्षक आहे. सिंहाची चाल, गरुडाचे वजन, स्त्रियांचा आदर, शत्रूंचे मर्दन असेच असावे मावळ्यांचे वर्तन, हीच छत्रपती शिवरायांची शिकवण, हीच छत्रपती शिवरायांची शिकवण. अशा हीच छत्रपती शिवरायांची शिकवण, हीच छत्रपती शिवरायांची शिकवण. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजर्षी छत्रपती, राजर्षी छत्रपती. अंधार फार झाला तर दिवा पाहिजे, अंधार फार झाला तर दिवा पाहिजे. या देशाला तर जिजाऊचा तो शिवा पाहिजे, या देशाला तर जिजाऊचा तो शिवा पाहिजे.